श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आशा करते की तुमचा आजचा दिवस हा आनंदात आणि मजेत जाओ. आता प्रत्येकाला कोणती ना कोणत्या तरी समस्या असतात, अडचणी असतात. म्हणजेच कुणाला मुलं बाळ होत नाहीत किंवा कुणाला घरामध्ये इतर काही समस्या असतील किंवा पैशासंबंधी काही समस्या असतील, कोण कर्जबाजारी असेल किंवा आपल्या घरात सतत आजारपण येत असेल किंवा नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील, तर यापैकी आपल्या घरात कर्ज होण्याची जी काही कारणं आहेत आणि याच्यावर जे काही उपाय आहेत, तर हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात. आता सर्वप्रथम कर्जबाजारी आपण कशामुळे होतो, म्हणजे कोणत्या ग्रहाच्या अंमलामुळे होतो. म्हणजेच आपण म्हणतो की आपले ग्रहतारे बिघडले की आपलं सगळंच बिघडतं. म्हणजेच शुक्र ग्रह जर कमकुवत झाला तर आपण कर्जबाजारी होतो किंवा आपल्याला अडचणी येतात किंवा आपला जो काही व्यवसाय असेल किंवा जो काही धंदा असेल तर याच्यामध्ये आपल्याला तोटा होतो किंवा पूर्वीचं जे काही आपलं वैभव असेल तर ते वैभव आपलं सगळं निघून जातं. म्हणजेच शुक्र ग्रह जर कमकुवत असेल तर तुम्हाला ह्या म्हणजे अडचणी ज्या काही असतील तर त्या अडचणी उद्भवतात. मग याच्यावर जे काही करायचे उपाय आहेत तर ते आपण बघूया. आता यातला सगळ्यात एक पहिला उपाय म्हणजे तर तुम्ही दर मंगळवारी ऋणमोचन स्तोत्र वाचायचं आहे. सकाळी लवकर उठून नित्यनियमानं तुमचं जे काही प्रातर्विधी असेल तर हे प्रातर्विधी आटपून तुम्ही ऋणमोचन स्तोत्र हे वाचायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक मंगळवारी करा. किमान 6 महिने जर हा उपाय केला तरी तुमचं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातून तुम्हाला हळूहळू मुक्तता मिळेल. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक नारळाचा गोटा घ्यायचा आहे, सुका नारळाचा गोटा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, तिथं वाट्या घ्यायच्या नाहीत, सुका नारळाचा गोटा घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करायचे. म्हणजे वरचा भाग आहे थोडासा छोटासा करायचा, म्हणजे आपण जसं टोपण म्हणतो तसं टोपण केल्यागत करायचं आणि त्याच्यामध्ये पंजिरी भरायची. आता पंजिरी म्हणजे काय, तर पंजिरी म्हणजे एका कढईमध्ये थोडासा रवा, साखर, तीळ त्याच्यामध्ये घाला आणि हे सगळं मिश्रण एकजीव करा आणि थोडंसं भाजून घ्या. भाजून थंड करा आणि हे भाजून थंड केल्यानंतर ते मिश्रण त्या नारळाच्या वाटीमध्ये भरा. आणि ही नारळाची जी काही वाटी आहे तर ही नारळाची वाटी तुम्हाला अमावास्येला वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा करून त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि ते टोपण त्याच्यावर झाकायचं आहे. म्हणजे जेणेकरून ते त्यातले जे काही पदार्थ असेल, म्हणजे साखर असेल किंवा रवा असेल, तर हे सगळं मुंग्या खातील आणि तुमची हळूहळू कर्जातून मुक्ती होईल. त्याच्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे दर मंगळवारी तुम्हाला महादेवाला जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल महादेवाला मंगळवारी का, सोमवारी का नाही आहे, तर लक्षात घ्या, मंगळवारी जर आपण कोणते उपाय केले तर आपलं कर्ज हळूहळू कमी व्हायला मदत होतं. म्हणजे कर्जातून आपली सुटका होते. म्हणजे जी मंदिरं उघडी आहेत किंवा ज्या पिंडीवर आपल्याला जलाभिषेक करता येतो किंवा फुलं वाहता येतात, अशा मंदिरात तुम्ही जा. तिथे गेल्यानंतर जाताना घरातून एक सोबत पाण्याची बाटली घ्या आणि एक छोटीशी मधाची बॉटल घ्या आणि त्याच्यानंतर फूल असलेले लवंग घ्या. दर मंगळवारी तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे. तिथं पिंडीवर जे काय आधी कोणी वाहिलं असेल ते आधी तिथून सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याची धार त्याच्यामध्ये सोडायची, हळूवार पाण्याची धार शोधायची. म्हणजेच तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मधाची धार सोडायची आणि नंतर तुम्हाला लवंगा व्हायच्या आहेत. असं तुम्ही प्रत्येक मंगळवारी महादेवाच्या पिंडीवर हा उपाय करा. याच्यामुळे सुद्धा, आणि हे सर्व करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि महादेवांच्या पुढं प्रार्थना करा की माझ्या ज्या काही अडचणी असतील किंवा मला जे काही कर्ज झालं असेल या कर्जातून माझी मुक्तता करा. तुम्ही जर हा उपाय नित्यनियमाने आणि सातत्याने जर केला तर यातून म्हणजेच कर्जातून तुमची मुक्तता नक्कीच होईल. आता याच्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे काय, तर आपण प्रदोष करतो. मग त्याच्यामध्ये सोमप्रदोष असेल, रवी प्रदोष असेल किंवा भौम प्रदोष असेल, तर भौम प्रदोषच्या दिवशी म्हणजे त्या प्रदोषा दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता प्रदोषा दिवशी आपण सगळं आपलं प्रातर्विधी आटपून आपण प्रदोषाची सायंकाळी पूजा करतो, सगळं करतो. तर त्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात
आणि शनी मंदिरात एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या, दिवाला तेल नेताना, मोहरीचं नेताना तुम्ही किंवा शनी मंदिरात जाताना तिथून बाहेरचे दुकानात तुम्हाला विकत मिळतं ते तेल अजिबात घेऊ नका. तुम्ही घरातून मोहरीचं तेल घेऊन जा आणि तिथं तुम्हाला शनी मंदिरात आणि शिव मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जर सगळे उपाय जर तुम्ही केले किंवा ह्यातील तुम्हाला जो जमेल असेल, जो शक्य असेल तो उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला कर्जातून हळूहळू मुक्तता मिळेल. म्हणजे तुमचं कर्ज कमी व्हायला मदत होईल किंवा जे काही आपलं गेलेलं वैभव आहे ते परत यायला मदत होईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच व्हिडिओला पूर्णविराम करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर अवश्य लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.